नमस्कार सर्वांना. तर आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती. तर त्या दिवशी सकाळी रात्री आदित्याला अशा थोड्याशा फॉर्मल शुभेच्छा देऊन सकाळी काहीतरी छोटंसं सरप्राईज त्याच्यासाठी करावं म्हणूनसाठी छान असं घरात एक रोज होतं जे की आदित्यनेच माझ्यासाठी आणलेलं. तर ते रोज घेऊन मी त्याला अशा सिम्पल अशा शुभेच्छा दिल्या ज्या की खूप छान वाटल्या. आणि मग नंतर त्यांच्या डब्याची तयारी वगैरे सगळी धावपळ गडबड खूप सारं काय काय सुरू होतं. तर वन्स अगेन आय जस्ट प्रपोज हिम. तर हो, त्याचं स्थान माझ्या आयुष्यात खरंच खूप मोलाचं आहे, महत्त्वाचं आहे. तर मी वेळोवेळी हे माझं प्रेम, माझं भावना त्याच्यापर्यंत नेहमीच पोहोचवत असते. तर मग असं झाल्यानंतर मग संध्याकाळी ते घरी आले. त्यानंतर मग छान असं आमचं केक आणला होता मी असाच, पण तो आम्ही अर्थात काही कापला नाही, जस्ट असाच ठेवला. पण छानपैकी त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आणि ॲनिव्हर्सरीचं असं छान काहीतरी छोटंसं गिफ्ट देखील दिलं. मग आम्ही बाजूलाच आमच्या इथे असलेल्या कॅफेमध्ये गेलो. छान छान अशा फेवरेट गोष्टी मागवल्या. पण ह्या सगळ्या गोष्टी मागवताना माझ्या अधिष्ठालाच सगळी ऑर्डर द्यायची होती. तर मग ते सगळं चालूच होतं. तोपर्यंत असे जरा 2-4 छान छान फोटोज मी क्लिक करून घेतले. माझे जरा फोटो काढत शायनिंग मारत मजा मी केली. तो कॅफे खरंच खूप सुंदर आहे आणि अशा सिम्पल अशा ऑकेजनसाठी जसं बर्थडे, ॲनिव्हर्सरी यासाठी तिथे सेलिब्रेशन प्लस तिथलं फूड देखील खूपच छान आहे. तर तुम्ही देखील नक्की व्हिजिट करा तिथे. MX2 कॅफे असं त्याचं नाव आहे. मग नंतर अशीच छान छान एन्जॉयमेंट करून तिथलं जो ॲम्बियन्स आहे त्याचा आनंद घेत घेत अधिष्ठाने तिथून त्या दादांकडनं बलून मागून घेतले आणि असा संपवला मी आजचा दिवस. सो फॉर नेक्स्ट ब्लॉग स्टे ट्यून, फॉलो मी.